आपली तिरडी उचलताना खांदेकरी आपल्याला शिव्या देणार नाहीत इतपत वजन मर्यादित ठेवावे. सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही. पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी 2-2.5 किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतात विलीन होऊन जाणार आहेत. त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू नये. दफन झाले तर किड्यामुंग्यांना मेजवानी आणि झाडांना दर्जेदार खत मिळणार आहे. शिवाय शरीरातला काही भाग सल्फर आणि कार्बनच्या स्वरूपात पंचमहाभूतात विलीन होणार आहे. बँकेत एवढाच बॅलन्स असू द्यावा ज्यामुळे वारसांमध्ये भांडणे लागणार नाहीत. मुले एकमेकांच्या जीवावर उठणार नाहीत. स्वतःच्या अंत्ययात्रेच्या वेळी जीवनाची कॉमेडी आठवून आणि बऱ्या वाईट आठवणींच्या क्षणांची नोंदही जाता जाता हळूच परमेश्वराच्या रद्दीच्या दुकानात टाकून पुढे जावे. मरताना डोळे मिटलेले असावे. स्वतःच्या निधनाच्या चुकीच्या बातम्या वाचायला मिळू नयेत. सांगायचे बरेच काही राहून गेले पण ऐकून घेण्यासाठी कोणाकडेच वेळ नव्हता म्हणून तोंड उघडे असू द्यावे. महागुंगीच्या धुक्यात शिरताना समोर तो स्टेशन मास्तर भेटावा. पुष्पक विमान कोणत्या प्लॅटफॉर्मला लागते याची त्याच्याकडे चौकशी करावी आणि वैकुंठाचे तिकीट काढून तुकारामांचे गाणे म्हणत वाट पाहत बसावे. आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा. शेवटी सुरेश भटांची गझल आठवते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. अशाच छान छान व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.